तर आता वेट अँड जॉयच्या ब्लॉगनंतर आपण एक सिरीज काढली आहे, काश्मीर सिरीज, जी आहे 7 दिवसाची आणि 7 दिवस दररोज 7 ब्लॉग येणार आहेत. तर बी रेडी गाईज. आणि तर आता हे आउटफिट घालून आम्ही चाललो आहे काश्मीरला. ही पूर्ण एक फॅमिली ट्रिप आहे. तर माझ्या फॅमिलीमध्ये भरपूर मेंबर्स आले त्यावेळी. तर आम्ही 7 तारखेपर्यंत ही ट्रिप आहे. 7 नंतर 8 तारखेला लास्टचा एक मोटर ब्लॉग येणार, तो असणार लातूरपर्यंत. आणि हे मी माईक घेतलं आहे, माईक सेटअप पण दाखवतो तुम्हाला नंतर. आणि तर चला, तर ही मॉम आहे माझी. तर हे मामा टूर मॅनेजर आहेत आमचे. ही मामी आणि ही माझी आजी, म्हणजे माझ्या मदरची मदर. आणि ती इकडे, ही काव्य आहे आमची. तर आता चेक इन वगैरे झालं आहे मुंबई एअरपोर्ट. तिथनं आम्ही श्रीनगरला जाणार आहे. डे 1चा प्लॅन तर एवढाच आहे. डे 2चा प्लॅन तुम्हाला सकाळी सांगेन. आणि टोटल आम्ही 11 मेंबर्स आहेत. बाकीचे तुम्हाला इंट्रोड्यूस करतो पुढे गेल्यावर. आणि हे एअरपोर्टमधला व्हिडिओ आहे. तर विमानाचे ग्लिम्स वगैरे टाकेन थोडंफार, बाकी तिकडे गेल्यावर. आपल्याला इंडिगो एअरलाईन्सचं लॉन्च ॲक्सेस मिळालेलं आहे, पण खूप लेट झालं आहे भेटायला, कारण 15 मिनिटातच फ्लाईट आहे आणि जायला लागणार तिकडं. मग असे बर्गर वगैरे खाल्लं आणि काय एन्जॉय केलं एअरपोर्टचा सीन. तर सांगायचं म्हणजे हे सगळं स्पॉन्सर केलं आहे आपल्याला आपलं SK नॉवेल्टी, म्हणजेच आपला आयुष कोल्हाने दादा. त्यांचा नंबर देतो मी तुम्हाला काही जरी ब्लॉग रिलेटेड गोष्टी पाहिजे असले, ट्रायपॉड, माईक सेटअप वगैरे, तर तुम्ही तिथनं घेऊ शकता. तर 2:30ला निघालेल आणि आता करेक्ट 4:30ला पोचले. तर इथं 3 नंबरच्या बेल्टमध्ये सगळे सामान घ्यालेत. आणि सामान घेतल्यावर गाडी घेऊन जाणार. आज स्टे आहे श्रीनगरमध्येच. मग त्यानंतर संध्याकाळी काय तर शॉपिंग विपिंगला जाईल. बाकी एअरपोर्ट मुंबईपेक्षा एवढं काय खास वाटलं नाही, पण तरी एकदा ग्लिम्स बघा फक्त. तर इथं सीन कसा आहे, इथं प्रीपेड कार्ड चालत नाहीत, त्यामुळे इथं पोस्टपेडची सुविधा केलेली आहे, पण आम्ही इथं नाही घेणार, बाहेरच घेईन. टेम्परेचर 24 डिग्री सेल्सिअस आहे आणि टी ट्रॅव्हल्स अलॉट केलं आहे आम्हाला. मेक माय ट्रिपच्या इथं आलं आणि त्याने इटनरी एक्सप्लेन केले. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे चहा किंवा कॉफी आणि चिप्स दिले. आणि त्यानंतर आता दल लेकला जायचं म्हणतात. तर काही लोक म्हणतात रेस्ट करू, बघू तर आता काय काय होते. आणि चला, तर टेम्परेचर जसं राहत होईल तसं हळूहळू कमी व्हायला. नळाला पाणी लय गार आहे, मग अशी अनुभव आला आहे नळाचा. इथं सीन कसं आहे काश्मीरमध्ये, प्रत्येक चौकात म्हणजे इथं डिवायडर आलं ना की पोलीस आहेत, नाकाबंदी आहे सगळीकडं. हो का, हे असं पोलीसचं सगळे. तर हे हेडक्वार्टर्स आहे मेन, आणि प्रत्येक ह्याच्यावर डिवायडरवर पोलीस आहे. प्रत्येक घरावर इथं पत्रा आहे, पत्र्यामुळे त्यांच्यावर स्नो नाही आढळत. हे बघा, परत बोललेलं तुम्हाला पोलीस बद्दल, सगळीकडे पोलीस आहेत. प्रत्येक घराचं आर्किटेक्चर लय भारी आहे इथल्या, जोरात केले. आपण तुझ्याकडनं एक्सपिरियन्स घेणार आहे. हाऊ वॉज युअर डे टिल नाव? एक्सपिरियन्स खूप चांगला होता, कारण की मी एका वर्षाने फॅमिली मेंबर्स सोबत फिरायला चालली आहे. आणि असंच फ्लाईटच्या इकडे एअरपोर्टवर मी फ्लॅट 50% ऑफ स्टारबक्सवर जिंकली, तर मग मी एक ड्रिंक घेतली. आणि मग आता हे काश्मीरचं क्लायमेट, इट्स हेवन ऑन द अर्थ गाईज. मध्ये आलेला आहे आणि आल्या बघतोय तर इंडिया पाकिस्तान.
सगळीकडे इंडिया पाकिस्तान चेकिंगचं काम चालू आहे आपलं. लगेज वगैरे आत आलेलं आहे आणि रूम टूर तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. विराट 2016 मोहाली 1 man शो. 83 runs 53 balls 82 runs 53 balls. फर्स्ट फ्लोअरलाच आमची रूम आहे. तर आमची रूम नंबर आहे 101. आले मिरर. हा रूम जोरात दिले की. बेड 2 जणांचं TV. आज T20 वर्ल्ड कप चालू होणार आहे वाटते. वॉशरूम बघू कसं आहे. हो पिक्चर जरा किती गेली एवढंच आहे. फ्रेशअप वगैरे झालं, रूम सोडली आणि आता श्रीनगर मार्केटमध्ये चालले. तर मार्केटमध्ये बघू जे काय आवडेल ते घ्यायचं थोडंफार. आणि रूम टूरचं कसं झालं ते व्हिडिओ आहे ना मी उभा शूट केला चुकून. तर आता इथनं पुढं काळजी घेईन मी की सगळे व्हिडिओ आडवे शूट होतील. सो चला. तर कॅफे तंदूरमध्ये जेवण झालेलं आहे आमच्या 11 जणांचं आणि ठीकठाक होतं, एवढं पण काय भारी नव्हतं. आणि मी जिथं राहिलो आहे हॉटेलमध्ये तिथनं 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आणि तिथं चौकात CRPFची क्वालिटीची व्हॅन आहे ती तुम्हाला दाखवतो आणि सगळ्यांकडनं रिव्ह्यू घेऊ आपण दिवसाचा. हे आमच्या हॉटेलचं एक्सटेरियर आहे. इथं एक प्लेइंग एरिया केला आहे छोटा सगळ्यांसाठी. असं हॉटेल दिसतं बाहेरून. हे थोडेफार पार्किंग एरिया आहे आणि ह्यांचं रेस्टॉरंट आहे पण आम्ही आज काही इथं जेवलो नाही. तर गाईज ब्लॉगचा आउटरो शूट करत आहे आपण. आणि आजच्या दिवसमध्ये लई काय साईट सीइंग वगैरे काय झालं नाही, येऊन फक्त चेक इन वगैरे करून निवांत आहे. तर घेतलं आहे म्हणजे ट्रायपॉड आणि हवाला माईक आहे. K9 कुठलं तर माईक आहे आम्हाला असं माईक OTG कनेक्ट करायचं आणि चालू करायचं फक्त. आणि हा ट्रायपॉड ॲक्च्युली खूप स्टेबल आहे आणि मस्त ट्रायपॉड आहे. हे सगळं आपल्याला भेटतील फक्त SK नॉव्हेल्टीमध्ये आणि ते पण स्वस्तात जर तुम्ही माझं नाव सांगितलं तर. आणि चेकआउट करा, असेच कूल आयटम्स आहेत त्याच्याकडं. तर उद्या आपल्याला जायचं आहे एक बॅट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काश्मीर विलो. तर आपण ट्राय करून चांगलं त्याची बॅट घ्यायला आणि पहलगामला जायचं आहे. तर स्टे ट्यून गाईज. आणि 7 दिवस सलग 7 ब्लॉग येणार आहेत. बाय.